संक्षिप्त योग रामायण. मूळ इंग्रजी लेखक पराग विजय गंधे. मराठी अनुवाद दिलीप अंबिके व डॉक्टर पुष्पलता इनामदार. वाचन अपर्णा जोग. श्रीराम श्रीराम श्रीराम. भाग 30. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण 4थ्या स्तराचा विचार करणार आहोत. या भागात आपण 7ही चक्रांची माहिती पाहणार आहोत. ही 7ही चक्र वाल्मिकी रामायणात उद्धृत केलेली आहेत. मात्र त्यांचा उल्लेख चक्र असा न करता इतर काही उदाहरणं देऊन किंवा इतर पर्यायी घटना सांगून वाल्मिकी मुनी त्यांचा उल्लेख करतात असं आपल्या लक्षात येतं. कदाचित ही माहिती ऐकताना आपल्याला पुन्हा मागे जाऊन तीच माहिती पुन्हा ऐकण्याची गरजही भासू शकेल, कारण त्यानंतरच आपल्याला या संकल्पनांचा उलगडा होणार आहे. त्यामुळे आपापल्या सवडीने आणि निश्चितपणे वेळ काढून हा भाग ऐका. तर आता जाणून घेऊया वाल्मिकी रामायणात उद्धृत केलेल्या 7ही चक्रांची माहिती, त्याचा रामायणात आलेला संदर्भ. योगाबद्दल असलेल्या आपल्या सामान्य ज्ञानातून आपल्याला इतकं तरी माहिती आहे की चक्रांचा संबंध शक्तीशी आहे. जेव्हा शक्ती चक्रात असते तेव्हा ती त्या चक्राला कार्यरत करते. एखाद्या चक्राला कार्यरत करण्यासाठी शक्तीचं चलन आवश्यक आहे. शक्तीची हालचाल होण्यासाठी प्राणायामाची आवश्यकता आहे. प्राणायाम काय करेल? तर प्राणायाम प्राणाद्वारे शक्ती शोधेल आणि त्या शक्तीला कार्यरत करेल. त्यानंतरच मग शक्ती मूलाधार चक्रातून सहस्रार चक्राकडे जाईल. तिथे शक्तीचं चैतन्याशी मिलन होईल आणि उच्च चैतन्य निर्माण होईल. आणि ज्यावेळी असं उच्च चैतन्य निर्माण होतं त्याच वेळी साधक योगी समाधीचा अनुभव घेतात. आता वाल्मिकी रामायण या प्रक्रियेला एक वेगळंच परिमाण जोडतं. ते म्हणजे सहस्रारापासून मूलाधार चक्रापर्यंत उच्च चैतन्याचं अधोगमन. नीट लक्षात घ्या श्रोते हो, वाल्मिकी रामायण या प्रक्रियेला जे वेगळं परिमाण जोडतं ते म्हणजे उच्च चैतन्याचं सहस्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंतचं अधोगमन. शक्तीचं चैतन्याशी मिलन झाल्यावर जे तिथे उच्च चैतन्य निर्माण होतं ते सहस्रारामधून खाली मूलाधाराकडे येतं. तेव्हा चैतन्याचं अधोगमन होत असतं. खाली उतरताना शक्तीच्या हालचालीमुळे सक्रिय झालेल्या चक्राच्या क्षुब्ध प्रवृत्तींना चैतन्य शांत करतं. असं करत चैतन्य मूलाधार चक्रामध्ये येतं आणि अहंकाराचा लय होतो. त्यानंतर मूलाधार चक्रात अडकून पडलेली शक्ती पूर्णपणे मुक्त होते. शक्ती आणि चैतन्य तिथून एकत्र सहस्रार चक्राकडे जातात. तेव्हाच सहस्रार कार्यरत होतं आणि योगी समाधीचा अनुभव घेतो. वाल्मिकी मुनी जेव्हा जेव्हा चक्राचा उल्लेख करतात तेव्हा ते पर्यायी मार्गाने त्याचा उल्लेख करतात. मग ते चक्राचा बीजमंत्र किंवा अक्षर असेल, रंग असेल किंवा वाहन असेल. वाल्मिकी मुनींनी स्पष्टपणे चक्र असा उल्लेख केलेला नाहीये, कारण तसं केलं असतं तर रामायण ही कथा म्हणून त्या कथेतली गंमतच गेली असती. म्हणून वाल्मिकी मुनींच्या तोंडून चक्र हा शब्द ऐकायला मिळाला नाही. फक्त
फक्त तेवढा शब्द सोडून ते त्याविषयी सगळं वर्णन करतात. आपण स्वतंत्ररित्या चक्राचा अभ्यास करायला हवा. रामायणातल्या चक्रांचा पर्यायी मार्गाने केलेला उपयोग शोधला पाहिजे. रंग, अक्षर किंवा चक्राचं वाहन याचा संबंध शोधायला पाहिजे आणि तो तपासून पाहायला पाहिजे. वाल्मिकी मुनींच्या दृष्टीने चक्रांचं कार्य छोटंसंच आहे. त्यांच्या दृष्टीने ती चक्र आपापल्या ठिकाणी आहेत. ते त्यांची दखल घेतात. परंतु त्या चक्रांच्या कार्याच्या परिणामाला वाल्मिकी मुनी अधिक महत्त्व देतात. सर्वात खालच्या मणक्यापासून ते टाळूपर्यंत शक्तीचा मार्ग आहे. त्या मार्गावरून जर प्रवास केला तर त्या मार्गात ही चक्र लागतात. चैतन्याचं अधोगमन बघितलं किंवा चैतन्याचा टाळूपासून ते मूलाधारापर्यंतचा प्रवास बघितला तर त्यात चक्रांचं काही काम नाही. चैतन्य अधोगमन करत असताना मार्गात जी चक्र आहेत त्यांची तीव्रता आणि क्षुब्ध झालेली वृत्ती यांचं शमन करून त्यांना शांत करण्याचं काम चैतन्य करतं. याचं कारण म्हणजे चैतन्य स्वतः तटस्थ असतं. त्यामुळे जेव्हा वृत्ती चैतन्याच्या सान्निध्यात येतात तेव्हा त्या आपोआप शांत होतात. या सगळ्यांचा विचार करून वाल्मिकींनी त्या चक्रांना थोडंसं कमी महत्त्व दिलं आहे. आता आपण या चक्रांचा तपशील जाणून घेऊया. नाडी म्हणजे शक्ती ज्या मार्गाने प्रवास करते तो मार्ग. शक्ती ज्या मार्गाने नेहमी प्रवास करते तो मार्ग म्हणजे नाडी. चक्र म्हणजे जिथे नाडी बंद असल्याने शक्ती प्रवास करू शकत नाही आणि तिथेच ती कार्यान्वित होते असा शरीराचा भाग. अशा रीतीने चक्र शरीराच्या विशिष्ट भागामध्ये शक्ती पुनर्निर्देशित करतं. नंतर शरीराचा तो भाग ती शक्ती वापरून त्या शक्तीचे मूर्त परिणाम दाखवतं. उदाहरणार्थ, आपल्या मनातल्या भावना आणि शक्तीचा शरीरावर होणारा परिणाम. योगामध्ये शरीर आणि मन एकच आहे. आपल्या शरीरात 6 महत्वाची चक्र आहेत. सहस्रार चक्र जे ऊर्जेचं अंतिम गंतव्य स्थान आहे ते चक्र नाही. चक्राच्या माहितीसाठी आणि त्याची प्रतिमा पाहण्यासाठी www.tantra-kundalini.com ही लिंक जरूर बघा. आता आपण सुरुवातीला जाणून घेऊया मूलाधार चक्राविषयी. मूलाधार चक्राचं स्थान आहे मज्जारज्जूच्या मुळाशी म्हणजे शेवटच्या मणक्यात. मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाचं आहे, लाल रंगाचं आहे. नाक हे त्याचं ज्ञानेंद्रिय आहे. वास हे त्याला होणारं ज्ञान आहे आणि ब्रह्मा ही त्याची देवता आहे. मूलाधार चक्राचा आकार चौकोनी आहे. तग धरून राहण्याचं उपजत ज्ञान असणं हे त्याचं कार्य आहे. त्याचं वाहन आहे हत्ती म्हणजे शक्तीचा प्रतिकार आणि स्थिरता हे वाहन दर्शवतं. लम हा बीज मंत्र आहे आणि गुदद्वार हा मूलाधार चक्राचा अवयव आहे. आता वाल्मिकी रामायणातलं मूलाधार चक्राचं उदाहरण द्यायचं झालं तर लंका. लंका हा शब्द लम या अक्षरांनी सुरू होतो. रावणाचा सोनेरी राजवाडा आयताकृती आहे आणि आपण आत्ता ऐकलंच की मूलाधार चक्राचा आकार चौकोनी आहे. आता जाणून घेऊया स्वाधिष्ठान चक्राबद्दल. याचं स्थान असतं मूलाधार चक्राच्या वर. जलतत्व असतं, रंगशेंद्रिय असतं, जिव्हा हे ज्ञानेंद्रिय असतं आणि चव हे ज्ञान असतं. गरुडावर बसलेला विष्णू ही या चक्राची देवता.
स्वाधिष्ठान चक्राचा आकार असतो गोल. कार्य अचानक हल्ला करणं किंवा घट्ट पकड घेणं हे कार्य असतं. ह्या चक्राचा अवयव असतो पुनरुत्पादन करण्यासाठी लिंग. मगर हे त्याचं वाहन आहे. हे वाहन अचानक करणारा हल्ला आणि जबरदस्त पकड दर्शवतं. आणि स्वाधिष्ठान चक्राचा बीजमंत्र वंग आहे. आता रामायणातलं उदाहरण द्यायचं झालं तर सुरसा ही मगर, समुद्र हे तिचं निवासस्थान. तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र. जठराच्या समपातळीत बेंबीजवळ याचं स्थान आहे. तत्व आहे अग्नी. रंग पिवळा. मणिपूर चक्राचं ज्ञानेंद्रिय नेत्र आहे आणि ज्ञान म्हणजे दृष्टी आहे. वाघाच्या कातड्यावर बसलेला शिव ही मणिपूर चक्राची देवता आहे. मणिपूर चक्राचा आकार त्रिकोणी आहे. कार्य शक्ती आहे. अवयव पाय आहे आणि वाहन आहे मेंढा, जो गतिशीलता आणि ताकद दर्शवतो. रम हा बीजमंत्र मणिपूर चक्राचा आहे. वाल्मिकी रामायणात यासाठी उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे सोनेरी छटा असणाऱ्या पर्वताचं. आता चौथ्या चक्राबद्दल जाणून घेऊया, ते म्हणजे अनाहत चक्र. अनाहत चक्राचं स्थान आहे छाती. वायू हे तत्व आहे. हिरवा रंग आहे. त्वचा हे ज्ञानेंद्रिय आहे आणि स्पर्श हे ज्ञान आहे. वाघावर बसलेला आणि निळी त्वचा असलेला शिव म्हणजे ईशान रुद्र ही अनाहत चक्राची देवता. कांकिणी ही देवी, ती गुलाबी पाकळ्या असलेल्या कमळात आकाशी साडी नेसून बसलेली आहे. षटकोनी आकार अनाहत चक्राचा आहे. प्रेम आणि भावना हे कार्य आहे. अवयव हात आणि वाहन काळवीट आहे. हे वाहन हलकेपणा आणि गती दर्शवते. अनाहत चक्राचा बीजमंत्र आहे यम. या पूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये आपण अनाहत चक्रांसंबंधी काही श्लोक ऐकलेत. हवा, त्वचा आणि प्रेमभावना याविषयी हे श्लोक आहेत. यानंतर जाणून घेऊया विशुद्ध चक्राविषयी. विशुद्ध चक्राचं स्थान म्हणजे आपला कंठ. आकाशतत्व आणि रंग निळा. ज्ञानेंद्रिय हे कान आहेत आणि ज्ञान हे श्रवण आहे. पंचमुखी शिव हा वाघाच्या कातड्यावर बसलेला, शेजारी शाकिनी शक्ती आकाशी निळी साडी नेसून कमळात बसली आहे, ही विशुद्ध चक्राची देवता आहे. विशुद्ध चक्राचा आकार चंद्रकोरीसारखा आहे. कार्य ऐकणं हे आहे. अवयव घसा आहे आणि वाहन आहे पांढरा ऐरावत म्हणजे पांढरा हत्ती. हा शुद्धता दाखवणारं हे वाहन आहे. या चक्राचा बीजमंत्र हम. आता वाल्मिकी रामायणातलं उदाहरण घ्यायचं झालं तर राक्षस खर. खर हे राक्षसाचं नाव ख पासून सुरू होतं. ख म्हणजे आकाश. खर राक्षस फार बडबड करतो. आता जाणून घेऊया आज्ञाचक्राविषयी. आज्ञाचक्राला तृतीय चक्षु असंही म्हणतात. त्याचं स्थान आहे कपाळावर दोन्ही भुवयांच्या मध्ये. याला कोणतंही तत्व नाही, त्यामुळे ज्ञानेंद्रिय आणि अवयव पण नाही. त्याचा रंग निळा पांढरा आहे आणि अर्धनारी नटेश्वर शिवाबरोबर हाकिनी शक्ती देवता लाल रंगाच्या साडीत
कमळात बसलेली आहे. ही आज्ञाचक्राची देवता आहे. आज्ञाचक्राचं कार्य म्हणजे धारणा स्पष्ट करणं आणि बीजमंत्र आहे ओम. श्रीरामांनी मोठं शिवधनुष्य घेतलं. ते उभं करून त्याला प्रत्यंचा लावली तेव्हा ते तिसऱ्या डोळ्यासारखं दिसत होतं. हे वाल्मिकी रामायणातलं उदाहरण. आता 7वं चक्र सहस्रार चक्र म्हणजे 1000 पाकळ्या असलेलं कमळ. सहस्रार चक्र मस्तकातल्या कवटीमध्ये असतं. सत्य आणि वास्तव हे त्याचं कार्य आहे. आणि वाल्मिकी रामायणातलं उदाहरण घ्यायचं झालं तर एका श्लोकात असं लिहिलेलं आहे की श्रीराम हजारो अयोध्यावासी नागरिकांना बघतो. ते उमललेल्या कमळासारखे दिसत आहेत. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र अशा 7 चक्रांविषयी माहिती करून घेतली. या पुढच्या भागांमध्ये वेगवेगळ्या चक्रांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि संदर्भ आपण जाणून घेणार आहोत. भाग 30 संपला.